Welcome dear student friends. I Professor G.S. Mahalle welcome you all in this video lecture. Dear students, in today's lecture we will be discussing unit number 2. Okay. Unit number 2, just a minute, let me match. Okay. Okay, now see. Actually there is some error. Okay, now see. Dear students, we have completed unit number 6 in last lecture. In today's lecture we will be discussing unit number 2, and now see here, in unit number 2 actually, see, now look at here, unit number 2. Unit number 2 is actually it's based on the instrument characteristics. Unit 2 is based on instrument characteristic, in which we will discuss different types of instruments, the characteristics of different types of instruments. So without wasting time, we will start unit 2. We have discussed so many instruments, so this unit will be very simple for us. का बरं हा युनिट आपल्याला सिंपल जाईल किंवा इझी जाईल, कारण आपण इन्स्ट्रुमेंट स्टडी केलेले आहेत, इन्स्ट्रुमेंटचा रिस्पॉन्स स्टडी केलेला आहे, इन्स्ट्रुमेंटची रिडिंग स्टडी केलेली आहे. त्यामुळे हा जो युनिट आहे हा आपल्याला इन्स्ट्रुमेंटचे कॅरेक्टरिस्टिक जे आपण बघणार आहे त्या आपल्याला सिम्प्लिफाईड होऊन जातील. वी कॅन इझिली अंडरस्टँड दिस थिंग्स. नाउ सी हियर, इंस्ट्रुमेंट परफॉर्मन्स इज डिस्क्राइब बाय मीन्स ऑफ द क्वांटिटेटिव्ह क्वालिटीज विच आर रेफर टू ॲज द कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे आपल्याला इन्स्ट्रुमेंटचे कॅरेक्टरिस्टिक बघायचे. कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स? क्वांटिटेटिव्ह क्वालिटीज. ठीक आहे. विच आर ब्रोकन डाऊन इन टू सब एरियाज लाईक स्टॅटिक अँड डायनॅमिक. स्टॅटिक अँड डायनॅमिकमध्ये आपण याला क्लासिफाय करतो. स्टॅटिक अँड डायनॅमिक ह्या टर्म्स आपल्याकडे नवीन नाही आहे. स्टॅटिक काय असते, डायनॅमिक काय असते आपल्याला म्हणजे व्यवस्थित प्रमाणात माहीत आहे. बघा आता इथे, द स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स पर्टेन टू अ सिस्टीम where the quantities to be measured are constant or which vary slowly with time. ह्या ज्या क्वांटिटीज आहे ज्या कशा आहे, स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे काय, हे ऑलमोस्ट कॉन्स्टंट असतात विथ रिस्पेक्ट टू टाइम. ह्या क्वांटिटीज टाइम सोबत चेंज होत नाही, म्हणून आपण याला काय म्हणतो, स्टॅटिक क्वांटिटीज. आणि डायनॅमिक क्वांटिटीज कशाला म्हणून आपण, अशा क्वांटिटीज ज्या टाइम सोबत व्हॅरी होतील, टाइम सोबत चेंज होतील, त्याला काय म्हणतो आपण, डायनॅमिक क्वांटिटीज. ठीक आहे. व्हेन अ इन्स्ट्रुमेंट इज रिक्वायर्ड टू मेजर अ टाइम varying process variable, one has to concern with dynamic characteristic which quantify the dynamic relation between the instrument and input and output. म्हणजे काय असेल, जर कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचे क्वांटिटीज काही प्रॉपर्टीज जर चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर आपल्याला स्टॅटिकचा इथं यूज होणार नाही. वी विल हॅव टू गो विथ द डायनॅमिक क्वांटिटीज किंवा डायनॅमिक रिस्पॉन्स. हे समजताय का तुम्हाला? येस ऑर नो? तर फर्स्टली वी विल स्टार्ट विथ द स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणते आपल्याला, मेजरमेंट ऑफ अप्लिकेशन्स इन विच पॅरामीटर ऑर ऑफ इंटरेस्ट इज मोर ऑर लेस कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये पॅरामीटर्स काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, त्याला आपण काय म्हणू, स्टॅटिक. म्हणजे टाइम सोबत त्या चेंज होत नाहीत, असं सरळ सरळ आपण म्हणू. हा क्वेश्चन बघा, समर 17, विंटर 16, समर 16, 15, 14, 12, हा खूप वेळा विचारलेला, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. स्टॅटिक, तुम्हाला स्टॅटिक पॅरामीटर्स किंवा स्टॅटिकचा क्वेश्चन हा इम्पॉर्टंट मार्क तुम्ही करा. याला इम्पॉर्टंट मार्क करा. हा क्वेश्चन भरपूर वेळा विचारलेला आहे आणि याला आपण मस्त शांततेने बघून घेऊ. ठीक आहे. व्हॉट आर द डिफरंट स्टॅटिक प्रॉपर्टीज, एक्सप्लेन विथ प्रॉपर इलिस्ट्रेशन, असा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपण ते बघून घेऊ. पहिले रेंज अँड स्पॅन हा पहिला आहे, ॲक्युरेसी, एरर अँड करेक्शन हा दुसरा आहे, कॅलिब्रेशन हा तिसरा आहे, हिस्टेरेसिस हा चौथा आहे, ड्रिफ्ट पाचवा आहे, सेन्सिटिव्हिटी सहावा आहे, थ्रेशोल्ड अँड रिझोल्युशन सातवा आहे, प्रिसिजन रिपिटेबिलिटी आठवा आहे आणि लिनियरिटी हा नववा आहे. याच्यामध्ये हे जे आपण बोल्ड केले, हिस्टेरेसिस, ड्रिफ्ट, सेन्सिटिव्हिटी, थ्रेशोल्ड अँड रिझोल्युशन हे आपल्याकडे नवीन असतील, आणि हे जे रेंज, स्पॅन, ॲक्युरेसी, कॅलिब्रेशन हे जुनेच आहे आपल्यासाठी. पण तरी आपण व्यवस्थित बघू, हळूहळू शांततेनं बघू, एक एक गोष्ट आपण क्लिअर करू. रेंज काय असते, पहिली आपण कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करू, ते म्हणजे रेंज अँड स्पॅन. तर पहिले तुम्हाला सांगा रेंज काय आणि स्कॅन काय. बघा डिअर स्टुडंट्स, रेंज म्हणजे काय असते, रेंज
रेंज म्हणजे काय, मिनिमम टू मॅक्सिमम किती असेल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक टेम्परेचर मेजरमेंट करणारं थर्मामीटर आहे, जे आपल्याकडे असते थर्मामीटर मर्क्युरी बेस्ड थर्मामीटर. आपण आता खूप सारे इन्स्ट्रुमेंट बघितले आहे, त्यामुळे हे आपल्याला मर्क्युरी बेस्ड थर्मामीटर सर्वांना माहीत असेल. याच्यामध्ये 0 डिग्री सेल्सिअस टू आपण किती 50-60 डिग्री सेल्सिअस आपण बघितलं, 270 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण काम करू शकतो किंवा टेम्परेचर मेजर करू शकतो. त्याला काय म्हणू आपण, 0 डिग्री सेल्सिअस टू 270 डिग्री सेल्सिअस. ही काय झाली, त्याची रेंज झाली. समजताय का. स्पॅन किती होईल, मग स्पॅन किती होईल, 270 डिग्री सेल्सिअस मायनस 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती, 270 डिग्री सेल्सिअस काय झाला स्पॅन. रेंज म्हणजे काय, ते इन्स्ट्रुमेंट मिनिमम लोवेस्ट व्हॅल्यू किती असेल आणि हायेस्ट व्हॅल्यू किती असेल, या दोघांचा जो डिफरन्स असेल त्याला काय म्हणू आपण, रेंज. समजताय का तुम्हाला. बघा बघा, रेंज द रिजन बिटवीन द लिमिट्स विथिन विच अन इन्स्ट्रुमेंट इज डिझाईन टू ऑपरेट फॉर मेजरिंग, इंडिकेटिंग or recording a physical quantity is called as the range of the instrument. ठीक आहे. आणि the range is expressed by stating the lower and upper values. Span represents the algebraic difference between the upper and lower range of values of the instrument. म्हणजे रेंज काय, -10 डिग्री सेल्सिअस टू 80 डिग्री सेल्सिअस ही काय झाली, त्याची रेंज झाली. आणि स्पॅन किती झाला तर 90 डिग्री सेल्सिअस. सेकंड बघू आपण, रेंज म्हणून आपण 5 बार. समजा प्रेशर गेज असेल, प्रेशर गेज आपल्याला ते रिडिंग देत 5 बार टू 100 बार पर्यंतच आपल्याला रिडिंग देत आहे. त्याची रेंज किती झाली डिअर स्टुडंट्स, मिनिमम व्हॅल्यू टू मॅक्सिमम व्हॅल्यू, लोएस्ट व्हॅल्यू टू हायेस्ट व्हॅल्यू असं आपण म्हणू. 5 बार टू 100 बार. आणि स्पॅन किती आहे तर 95 बारचा हा काय त्याचा स्पॅन आहे. फॉर एक्झाम्पल व्होल्टमीटर आहे आपल्याकडे. व्होल्टमीटर आपल्याला किती रेंज देत आहे, 0 व्होल्ट टू 75 व्होल्ट ही काय देत आहे, त्याची रेंज आहे. मग आपण काय म्हणू, त्याचं किती आहे, स्पॅन किती आहे 75 व्होल्ट, रेंज किती आहे 0 व्होल्ट टू 75 व्होल्ट. ॲक्युरेसी, एरर अँड करेक्शन आपण बघू. ॲक्युरेसी म्हणजे काय, इट इज द कन्फर्मिटी विथ ऑर क्लोजनेस टू अँड ॲक्सेप्टेड स्टँडर्ड व्हॅल्यू. म्हणजे ॲक्युरेसी म्हणजे काय बघा, ॲक्युरेसीचं आपण उदाहरण देऊ. ॲक्युरेसी म्हणजे काय, एक इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याकडे, ते आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट देत आहे, ॲक्युरेट रिझल्ट देत आहे. ॲक्युरेट रिझल्ट देत आहे म्हणजे याचा अर्थ काय, ते क्लोज टू द ट्रू व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज असं आपल्याला काय देत आहे, रिडिंग देत आहे. त्याला काय म्हणू आपण, ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल थर्मामीटरचं आपल्याला समजते व्यवस्थित. टेम्परेचर आहे, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर आहे किंवा बॉडी टेम्परेचर आहे. बघू आपण, बॉडी टेम्परेचर आहे 100 डिग्री फॅरनहाईट. हे आपल्याला म्हणजे माहीत आहे किंवा हे आपण ट्रू व्हॅल्यू आहे. मग मेजर्ड व्हॅल्यू जी आहे ती 99.99 डिग्री फॅरनहाईट देत असेल किंवा 100.01 डिग्री फॅरनहाईट देत असेल, हे काय झालं, त्याची ॲक्युरेसी झाली. किंवा एक इन्स्ट्रुमेंट असं आहे जे 100 डिग्री फॅरनहाईटच दिले एक्झॅक्टली, त्याला काय म्हणतो आपण, इन्स्ट्रुमेंट इज 100% ॲक्युरेट. आणि जे इन्स्ट्रुमेंट क्लोज टू ॲक्युरेट आहे त्याला काय म्हणतो, इट इज व्हेरी क्लोज टू ट्रू व्हॅल्यू. 99.99 म्हणजे काय, याचे 99.99% ॲक्युरेट आहे. समजताय का तुम्हाला, येस ऑर नो, समजलं ॲक्युरेसी. इट इज द कन्फर्मिटी विथ ऑर क्लोजनेस टू अन ॲक्सेप्टेड स्टँडर्ड व्हॅल्यू, त्याला काय म्हणतो आपण ट्रू व्हॅल्यू. एरर म्हणजे काय असेल, एरर द डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ अ क्वांटिटी एक्सप्रेस्ड रिप्रेझेंट ॲज अ स्टॅटिक एरर. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, त्याला काय म्हणू आपण, एरर, स्टॅटिक एरर. करेक्शन काय असेल मग, करेक्शन डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू, याला काय म्हणू आपण, करेक्शन म्हणू. बघा उदाहरणाचे सांगतो मी तुम्हाला. एरर म्हणजे काय, आपण 100 डिग्री फॅरनहाईट म्हटलं हे आपलं एक्झॅक्ट टेम्परेचर आहे. 99.99 डिग्री फॅरनहाईट जर त्यांनी हे दिलं आहे आपल्याला रिडिंग, तर आपण काय एरर किती आहे, 0.001 0.01 हा एरर झाला. 0.01 डिग्री फॅरनहाईट हा काय झाला, एरर झाला. मग हा एरर झाला म्हणजे हा कसा एरर आहे, हा प्लस आहे ना एरर. मग करेक्शन किती द्यायला लागेल आपल्याला, मायनस हे काय करेक्शन आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. 100 डिग्री फॅरनहाईट, आपण आता थोडंसं असं करू बघा. 99 ही रिडिंग दिलं, 100 डिग्री फॅरनहाईट हे टेम्परेचर आहे आणि इन्स्ट्रुमेंटने रिडिंग दिलं 99 डिग्री फॅरनहाईट. 1चा फरक पडला, एरर किती आहे 1 आहे आणि करेक्शन किती आहे -1. बरोबर आहे. आता आपल्याकडे टेम्परेचर आहे 100 डिग्री फॅरनहाईट आणि इन्स्ट्रुमेंटने रिडिंग दिलं आपल्याला 101 डिग्री फॅरनहाईट. त्याच्यामध्ये एरर किती आहे, यस एरर म्हणजे काय, एरर म्हणजे काय, मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू किती होईल आता इथे, मेजर्ड व्हॅल्यू होईल 101 आणि ट्रू व्हॅल्यू किती होईल, ट्रू व्हॅल्यू होईल 100. त्यामुळे एरर किती आहे इथे, एरर आहे 1. एरर किती आहे 1, त्यामुळे करेक्शन किती असेल
मायनस ऑफ एरर. करेक्शन किती असेल मायनस ऑफ एरर. एररचा मायनस म्हणजे किती असेल म्हणजे किती आहे ते -1. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा दुसरं एक्झाम्पल बघा. आपल्याकडे आहे ट्रू व्हॅल्यू आहे 100 डिग्री फॅरनहाइट, पण मेजर्ड किती आहे 99. मेजर्ड किती आहे 99. आणि एरर म्हणजे काय असते. एरर म्हणजे काय आहे येस मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मग मेजर्ड व्हॅल्यू किती आहे इथे. मेजर्ड व्हॅल्यू आहे 99. मेजर्ड व्हॅल्यू किती आहे 99 डिग्री फॅरनहाइट. ट्रू व्हॅल्यू किती आहे 100 डिग्री फॅरनहाइट. म्हणजे डिअर स्टुडंट एरर किती आहे. एरर आहे -1. एरर -1 आहे. मग करेक्शन किती आहे तर मायनस ऑफ एरर. मायनस ऑफ एरर म्हणजे किती असेल करेक्शन. करेक्शनला आपण सी असं म्हणू. बघा इथे लिहितो करेक्शनला सी म्हणू आपण. आणि मायनस ऑफ एरर. एरर किती आहे -1 आहे तर मायनस ऑफ मायनस किती होईल +1. हे तर आपल्याला तसंच समजते डिअर स्टुडंट्स. करेक्शन किती आहे 1. समजताय का तुम्हाला. करेक्शन किती आहे 1. एरर किती आहे -1. करेक्शन विल ऑलवेज बी द मायनस ऑफ द एरर. हे समजून घ्या तुम्ही. आणि एरर म्हणजे काय. एरर म्हणजे काय मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू याला काय म्हणू आपण एरर म्हणू. आणि करेक्शनला काय म्हणू ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू याला काय म्हणू आपण करेक्शन. हे समजलं आहे का तुम्हाला. इथे कन्फ्यूज नका हो तुम्ही. एकदम सिम्पल आहे आणि लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं तुम्हाला. ॲक्युरसी समजली, एरर समजला, करेक्शन समजला. ठीक आहे. आणि ॲक्युरसी मे बी एक्सप्रेस्ड ॲज पॉईंट ॲक्युरसी किंवा पर्सेंट ॲक्युरसी. पर्सेंट ऑफ व्हॉट. पर्सेंट ऑफ ट्रू व्हॅल्यू और पर्सेंट ऑफ रिलेटिव्ह स्टॅटिक एरर. बघा आता हे समजून घेऊ आपण. पर्सेंट एरर म्हणजे काय. पर्सेंट एरर म्हणजे काय मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू अपॉन ट्रू व्हॅल्यू इंटू 100. बघा समजून जाईल तुम्हाला. मेजर्ड आपण एक्झाम्पल घेऊ. 100 काय आपलं टेम्परेचर आहे आणि इन्स्ट्रुमेंटने किती दाखवलेलं आहे. इन्स्ट्रुमेंटने दाखवलं आहे 99%. 99 डिग्री फॅरनहाइट दाखवलं आहे. आणि ट्रू व्हॅल्यू किती आहे 100 आपल्याला माहित आहे. आपण काय करू ते लिहा 99 मायनस 100 अपॉन ट्रू व्हॅल्यू किती 100 इंटू 100. म्हणजे काय झालं डिअर स्टुडंट म्हणजे काय झालं -1%. एरर किती आहे इथे -1% एरर आहे. -1% एरर आहे याचा अर्थ काय आहे की 1% रिडिंग जे दाखवलं आहे ते कमी दाखवलं आहे. करेक्शन किती असेल मग 1. समजताय का तुम्हाला. 1 न करेक्ट करावं लागेल ना त्याला आपल्याला. 1 जर आपण त्यामध्ये ऍड केलं तर करेक्ट होऊन जाईल ते. आणि फुल स्केल डिफ्लेक्शन एरर म्हणजे काय. पर्सेंट ऑफ फुल स्केल डिफ्लेक्शन एरर म्हणजे काय मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू इथेही तेच आहे. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू इथेही तेच आहे. फक्त इथं काय डिनॉमिनेटरला इथं ट्रू व्हॅल्यू होतं तर इथं डिनॉमिनेटरला ट्रू व्हॅल्यू नाही. इथं डिनॉमिनेटरला काय मॅक्सिमम डिफ्लेक्शन मॅक्सिमम स्केल डिफ्लेक्शन आहे. म्हणजे एक तर ते मेजर्ड व्हॅल्यू असेल किंवा ट्रू व्हॅल्यू दोघांपैकी जे मॅक्सिमम असेल ते आपण घेऊ इंटू 100. त्याला काय म्हणू आपण पर्सेंट ऑफ फुल स्केल डिफ्लेक्शन. हे समजलं आहे का तुम्हाला. ठीक आहे. चला नेक्स्ट समोर जाऊ आपण. ज्यांना नाही समजलं ते परत पाहत राहा. कारण आपण रिपीट करणं म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण रिपीट नाही करू शकत. पण तुमच्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही रिपीटेडली पाहू शकता. आपण प्रॉब्लेम बघू. एक्झाम्पल काय म्हणते. अन अॅनालॉग इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट विथ अ स्केल रेंज ऑफ 0 to 5 व्होल्ट. ही दिली आहे रेंज आपल्याला. रेंज आपण आताच बघितलं. रेंज म्हणजे काय असते लोएस्ट टू हायेस्ट व्हॅल्यू. 0 to 5 व्होल्ट काय ही रेंज दिली आहे आपल्याला. शोज व्होल्टेज ऑफ 2.65 व्होल्ट. म्हणजे हे काय हे मेजर्ड व्हॅल्यू आहे. हे काय आहे मेजर्ड व्हॅल्यू. हे समजताय का तुम्हाला. हे मेजर्ड व्हॅल्यू आहे ना. ठीक आहे. आणि ट्रू व्हॅल्यू किती आहे 2.70. हे काय ट्रू व्हॅल्यू आहे. ही काय ट्रू व्हॅल्यू आहे. ठीक आहे. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ ॲब्सोल्यूट एरर अँड करेक्शन. एरर आणि करेक्शन पहिले आपण काढू. बघा ही मेजर्ड व्हॅल्यू किती आहे 2.65 आहे आणि ट्रू व्हॅल्यू किती आहे 2.70 आहे. एरर म्हणजे काय असते मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड किती आहे 2.65. ट्रू किती आहे 2.70. म्हणजे एरर किती आहे -0.05 व्होल्ट. हा काय झाला एरर झाला. मग करेक्शन काय असते तर मायनस ऑफ एरर. करेक्शन इज नथिंग बट मायनस ऑफ एरर. त्यामुळे किती येईल -0.05 म्हणजे किती येईल 0.05 इज दी करेक्शन. काही अडचण नाही कोणाला. मग रिलेटिव्ह एरर म्हणजे काय. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय मेजर्ड व्हॅल्यू इथं दिसतंय तुम्हाला. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू अपॉन ट्रू व्हॅल्यू. याला काय आपण रिलेटिव्ह एरर म्हणजे काय एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू. तर एरर किती आहे 0.05. हा -0.05 अपॉन 2.70. त्यामुळे हा काय झाला 0.0185 म्हणजे इंटू 100 जर केला आपण तर हा काय होईल पर्सेंटेजमध्ये 1.85%. आणि याला आपण मायनस वगैरे नाही लिहू. याला आपण पर्सेंटमध्ये जेव्हा घेऊ तेव्हा आपण सरळ लिहू 1.85. हा काय झाला रिलेटिव्ह
एरर झालेला आहे. समजलं आहे का? हे प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह केले डिअर स्टुडंट्स, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की हे टॉपिक तुम्हाला समजून जाईल व्यवस्थित. आणि फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे याच्यामधला जो एरर असेल तो कसा म्हणू आपण, फुल स्केल डिफ्लेक्शन. इथं रेंज लिहावं लागेल आपल्याला. सॉरी, मी तुम्हाला इथं मॅक्सिमम व्हॅल्यू म्हटलं होतं ना, याच्यामधली मॅक्सिमम व्हॅल्यू नाही आहे, मॅक्सिमम डिफ्लेक्शन म्हणजे रेंज. हे तुम्हाला रेंज घ्यावं लागेल इथं. ठीक आहे. इथं बघा, आता इथं काय आहे, फुल स्केल डिफ्लेक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर फुल स्केल डिफ्लेक्शनमध्ये एरर म्हणजे काय असेल, फुल स्केल डिफ्लेक्शन एरर म्हणजे काय, हा जो एरर आहे हा एरर डिवायडेड बाय फुल स्केल एरर किती आहे, -0.05चा एरर आहे ना. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू किती आहे, -0.05 अपॉन 5 म्हणजे किती झाला, -0.01 म्हणजे काय, -1%. -1% काय आला स्टुडंट आपला फुल स्केल डिफ्लेक्शन मधला आला आहे -1% आणि हा कितीला आहे -1.85%. ठीक आहे. हे समजलं आहे का तुम्हाला? येस ऑर नो? रिलेटिव्ह एरर -1.85% आणि फुल स्केल डिफ्लेक्शन एरर 1%. तुम्ही म्हणाल सर असं का बरं आहे, असं का बरं आलं बघ, हे दोन पॅरामीटर्स का बरं आपण कन्सिडर केले. डिअर स्टुडंट, आपण आता फॉर एक्झाम्पल 0 to 5 व्होल्टच्या रेंजमध्ये जर आपण रिडिंग घेतो आहे तर हा एरर आपल्यासाठी 1% आला. पण जर आपण 0 to 500 व्होल्ट एवढ्या रेंजमध्ये जर आपण रिडिंग घेत आहे तर हाच एरर किती होईल, हा एरर 0.01% होईल. 0.01% म्हणजे हा एरर आपला म्हणजे आपण निग्लिजिबल पकडू. समजताय का तुम्हाला? फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 किलोचीच वस्तू मेजर करत आहे, 1 किलोमध्ये जर तुम्हाला 10 ग्रॅम एरर दिसत आहे तर बापरे बाप किती मोठा एरर आहे हा, 10 ग्रॅम असं म्हणू आपण. पण तुम्ही 1 किलो नाही, आता तुम्ही काय 10 टन मेजर करत आहे, 10 टन. ठीक आहे, म्हणजे खूप झालं नाही. याच्यात जर 10 ग्रॅम एरर येत आहे तर हा काय आहे, एकदम निग्लिजिबल एरर आहे. डिअर स्टुडंट, 10 टनवर तुम्ही 10 टन वजनावर 10 ग्रॅमला तुम्ही गिनणार आहे का? समजताय का तुम्हाला? तर तसं आहे. त्यामुळेच आपण काय फुल स्केल डिफ्लेक्शन एरर आपण मेजर करतो. का बरं? कारण हा प्रॉब्लेम व्हायला नको. अदरवाईज काय होईल, 10 टनसाठी 10 ग्रॅम काही नाही आहे, पण 1 किलोसाठी 10 ग्रॅम विल काउंट समथिंग. समजताय का तुम्हाला? येस ऑर नो? आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू. अ प्रेशर इंडिकेटर शोड अ रिडिंग ऑफ 42 बार ऑन अ स्केल रेंज ऑफ 0 to 50 बार. ठीक आहे. रेंज आपल्याला दिलेलं आहे 0 to 50 बार आणि आपल्याला रिडिंग दिलेलं आहे म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू दिलेली आहे 42 बार. इफ ट्रू व्हॅल्यू वॉज 41.4 बार. ट्रू व्हॅल्यू किती आहे, 41.4 बार आणि मेजर्ड व्हॅल्यू किती आहे, 42 बार. आपल्याला काय काढायचं आहे, स्टॅटिक एरर आपण काढू. एरर काढणं काहीच कठीण नाही आहे. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, मेजर व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. काय झाला एरर, फक्त मेजर्ड व्हॅल्यू कोणती आणि ट्रू व्हॅल्यू कोणती आहे समजायला पाहिजे. मेजर्ड व्हॅल्यू कोणती आहे, मेजर्ड व्हॅल्यू आहे 42 बार आणि ट्रू व्हॅल्यू किती आहे 41.4 बार. एरर काढून घेऊ आपण. बघा इथं पहिले आपण सॉल्व्ह करू प्रॉब्लेम. बघा 42 बार ही काय मेजर्ड व्हॅल्यू आहे आणि 41.4 बार काय ट्रू व्हॅल्यू आहे आणि रेंज किती आहे 0 to 50 बार हे दिलेलं आहे आपल्याला. स्टॅटिक एरर म्हणजे काय, मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, 42 मायनस 41.4 म्हणजे हे काय झालं प्लस 0.6 बार. आला आपलं पहिलं आन्सर. काही अडचण नाही कोणाला? आता आपण बघू स्टॅटिक करेक्शन. स्टॅटिक करेक्शन काढायचं आहे दुसरं आपल्याला. स्टॅटिक करेक्शन म्हणजे काही नसतं डिअर स्टुडंट, मायनस ऑफ एरर हे आपण शिकलेलं आहे. जेवढं काय एवढं करेक्शन आहे, मायनस 0.6 बार. आता काय रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, येस एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू 0.6 अपॉन 41.4 हे काय झालं स्टॅटिक रिलेटिव्ह एरर. आणि डिअर स्टुडंट जर तुम्हाला सांगा, आपण हा आपल्याला क्वेश्चन विचारला नाही आहे, पण इथं जर आपल्याला म्हटलं असतं, काय म्हटलं असतं, फुल स्केल डिफ्लेक्शन एरर काढा. समजताय का तुम्हाला? फुल स्केल डिफ्लेक्शनसाठी जर एरर काढायचं असतं आपल्याला, आपण काय केलं असतं 0.6 केलं असतं आणि डिवाइड बाय रेंज किती आहे याची, रेंज किती आहे 0 to 50 बार आहे ना, डिवाइड बाय 50 केलं असतं. समजताय का तुम्हाला? हे काय झालं असतं आपल्याला फुल स्केल डिफ्लेक्शन एरर आला असतं पर्सेंटेजमध्ये, इंटू 100 केलं असतं त्याला. समजताय का तुम्हाला? येस ऑर नो? हे आपल्या कामाची गोष्ट आहे. का बरं कामाची गोष्ट आहे, कारण रेंज मध्ये जर गडबड झाली तर तो एरर निग्लिजिबल होऊन जातो आणि रेंज एकदम कमी असेल तर थोडासाही एरर खूप मोठा होऊन जातो. समजताय का? येस ऑर नो? चला आता एक्झाम्पल नंबर 3 घेऊ आपण. बघा, अ प्रेशर गेज ऑफ रेंज 50 बार इज स्टेटेड टू हॅव an error of plus minus 0.15 bar. When calibrated by manufacturer, determine the percentage error on the basis of maximum scale value. ठीक है. The possible error as a percentage of indicated value when reading of 10 bar is obtained
इन द टेस्ट. बघा समजून घ्या प्रॉब्लेम व्यवस्थित. अ प्रेशर गेज ऑफ रेंज 50 बार. 50 बार त्याची रेंज आहे. रेंज दिली आपल्याला, आपण लिहून घेतली. स्टेटेड हॅव एरर ऑफ 0.15 बार. 0 प्लस मायनस 0.15 बार काय हा त्याच्यामध्ये एरर आहे. व्हेन कॅलिब्रेटेड बाय मॅन्युफॅक्चरर. आता कॅलिब्रेशन समजतं आहे का तुम्हाला? कॅलिब्रेशन आपल्याला बघायचं आहे व्यवस्थित समोर, पण तुम्ही हे एवढं लक्षात घ्या. डिटरमाइन काय काढायचं आपल्याला? पर्सेंटेज एरर ऑन द बेसिस ऑफ मॅक्सिमम स्केल व्हॅल्यू. मॅक्सिमम स्केल व्हॅल्यूच्या बरोबर आपण पर्सेंटेज एरर काढू. ठीक आहे. पर्सेंटेज एरर काढायचं आपण मॅक्सिमम स्केल व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग काढायचं आहे. मॅक्सिमम स्केल व्हॅल्यूच्या जेव्हा आपण करस्पॉन्डिंग पर्सेंटेज एरर काढतो तेव्हा आपण डिवाइडला काय घेतो? रेंज घेत असतो. त्यामुळे बघा पर्सेंटेज एरर ऑन द बेसिस ऑफ मॅक्सिमम स्केल व्हॅल्यू किती आहे? प्लस मायनस 0.15 डिवायडेड बाय 50. एरर डिवायडेड बाय रेंज इंटू 100. हा काय झाला? 0.3%. सिंपल आहे. समजलंय तुम्हाला? दुसरं काय काढायचं आपल्याला? तर पॉसिबल एरर ॲज अ पर्सेंटेज ऑफ इंडिकेटेड व्हॅल्यू व्हेन रिडिंग ऑफ 10 बार इज ऑब्टेन्ड इन अ टेस्ट. आता हे काय? हा एरर कसा काढायचा आहे आपल्याला? हा एरर ट्रू व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग काढायचा आहे. तर आपण 0.15 घेऊ, डिवाइड बाय 10 करू, इंटू 100. हे काय? 1.5%. मॅक्सिमम स्केल हा तुम्हाला हा जे प्रॉब्लेम आहे विचारलेला एक्झाम्पल नंबर 3, हे प्रॉब्लेम स्पेशली विचारलेला आहे. कशासाठी? तुमचं हे कन्फ्युजन आहे की नाही हे चेक करायसाठी. कशामध्ये? मॅक्सिमम स्केल डिफ्लेक्शनमध्ये आणि याच्यामध्ये पर्सेंटेज एरर इंडिकेटेड व्हॅल्यूमध्ये. या दोन गोष्टीमध्ये तुमचं कन्फ्युजन आहे का नाही हे चेक करायसाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट मार्क करा आणि हे तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा. आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे सेकंड युनिटवरचं. एवढा पोर्शन तुम्हाला समजला आहे का? येस ऑर नो? समजला आहे? बघा मी रिवाइज करून देतो तुम्हाला काय काय बघितलं आहे. आपण बघितलेलं आहे रेंज अँड स्पॅन बघितलेला आहे. थांबा मला पेन बदलू द्या. ब्ल्यू पेन घेऊ. रेंज अँड स्पॅन बघितलं आहे आपण. रेंज म्हणजे काय असते? लोएस्ट व्हॅल्यू टू हायेस्ट व्हॅल्यू या दोघांमधलं डिफरन्सला स्पॅन म्हणू आपण. लोएस्ट व्हॅल्यू टू हायेस्ट व्हॅल्यू आपण जे काही मेजर करतो त्याला आपण रेंज म्हणू आणि या दोघांच्या डिफरन्सला काय म्हणू आपण? स्पॅन म्हणू. ठीक आहे. ॲक्युरेसी, एरर अँड करेक्शन या तिन्ही गोष्टी आपण बघितल्या. ॲक्युरेसी म्हणजे काय? आपलं रिडिंग ट्रू व्हॅल्यूच्या किती क्लोज जातो आपण त्याला म्हणू आपण ॲक्युरेसी. एरर म्हणजे काय? ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला डिफरन्स. आणि करेक्शन म्हणजे काय? तर मायनस ऑफ एरर. हे समजतंय तुम्हाला? मायनस ऑफ एरर म्हणजे काय? ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आपण इथपर्यंत आपण आता हे जे लेक्चर आहे आता याला इम्पॉर्टंट असं आहे की आपल्याला सिलेबस संपवायचा आहे. आपल्याकडे 1 वीक आहे. त्यामुळे मी हे लेक्चर जरी 22 मिनिटाचं असेल तरी एवढंच कंटेंट सफिशियंट आहे. याच्यामध्ये जर आपण त्याला कंटिन्यू केलं तर तुम्ही बोर होऊन जाल किंवा हे तुम्हाला समजणार आहे. तुम्ही एवढंच बघा. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर लगेच पाठवतो. म्हणजे काय होईल? तुमचे हे लक्षात राहील. ठीक आहे. तर हे लेक्चर एवढंच बनवतो आपण आणि लगेच सेकंड लेक्चर मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. हे लेक्चर आपण इथे थांबू. ठीक आहे.